ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 33 ते 35. धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी. यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी. शब्दार्थ. अर्जुना, या अव्यभिचारिणी धारण शक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक होय. फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारण शक्तीने धर्म, अर्थ व काम यांना धारण करतो ती राजसी धारणा होय. दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारण शक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणाही सोडत नाही अर्थात धारण करून राहतो ती धारणा तामसी होय. भावार्थ. धारणा म्हणजे जगण्याचे तंत्र ठरवते ती शक्ती. हे पटकन लक्षात येत नाही. व्यवस्थापन शास्त्रात आधी स्ट्रॅटेजी ठरवली जाते, म्हणजे कंपनीचे धोरण काय, नफा, दर्जा, काम करणारी माणसे, सामाजिक बांधिलकी यापैकी महत्त्वाचे काय. टाटा आणि रिलायन्स या दोन मोठ्या कंपन्यांमध्ये एकाचे मूल्यांकन जास्त आहे ते त्यांनी ठरवलेल्या धोरणांमुळे. एक गरजूंना भरपूर मदत करते तर एक गुंतवणूकदारांना जास्त परतावा मिळेल असे बघते. भारतीय संस्कृतीची धारणा अशी की मूल्ये टिकवून ठेवायची आणि त्यासाठी आवश्यक ते बदल स्वीकारायचे. बदलाचा स्वीकार ही आपल्या संस्कृतीची धारणा आहे. म्हणून कृष्ण किंवा कोणताही देव व्यक्ती नसून चैतन्य आहे, अवतार आहे. त्यामुळेच उपनिषदे, गीता कालबाह्य झाली नाहीत. तत्व ओळखून, भाषा बदलून ते प्रवाहात, वापरात ठेवले गेले. हे आपली संस्कृती टिकण्याचे रहस्य आहे. इतकी परकी आक्रमणे झेलूनही मूळ गाभा अबाधित राहिला. भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी दिवाळीला आपल्या लोकांची त्याला आठवण येते. भारतीय स्त्री कितीही आधुनिक असली तरी सण असला की ती पारंपरिक पोशाख घालते, ही आपली धारणा आहे. पिढ्यानपिढ्या झालेले संस्कार आहेत. जी माणसे सात्विक असतात त्यांची वृत्ती धार्मिक असते. पैसा अडका, जमीन जुमला, यश यापेक्षा मानसिक समाधान आणि आत्मिक उन्नती हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय असते. राजस धारणा असलेल्या व्यक्तीला मान, मरातब, यश, कीर्ती, समृद्धी याचे आकर्षण असते. त्या गोष्टींसाठी अहोरात्र सतर्क राहते. तामस धारणा असलेल्या व्यक्तीला अंग मेहनतीचे, कष्टाचे वावडे असते. गळ्याशी येईपर्यंत काही करत नाही. सौंदर्य दृष्टीचा अभाव असतो. शांती हा शब्द माहीत नसतो. त्यांना विरोध करणाऱ्या, शिस्त लावू पाहणाऱ्या, त्यांच्या आरामाच्या, चैनीच्या आड येणाऱ्या लोकांचा त्यांना राग येतो. वागण्या बोलण्याची पद्धत नसते. स्वतःची प्रतिमा आणि दुसऱ्याच्या भावना ते जपत नाहीत. एखादा मुलगा नापास झाला तर सात्विक व्यक्ती त्याला धीर देईल. असू दे, पुढच्या वेळी प्रयत्न कर असे समजावेल. कोणी विचारले तर यावेळी नाही जमलं असे सांगेल. स्वतःहून सांगणार नाही, पण लपवणारही नाही. मनाची शांती ढळू देणार नाही. राजसी व्यक्ती आधी चिडेल, आरडाओरडा करेल. मग त्याला कसे होणार याची काळजी वाटेल. 2-3 शिकवणी वर्गाची चौकशी करेल. काय झालं ते शक्यतो कोणाला कळू नये याची काळजी घेईल. धक्का बसेल, काळजी करत बसेल. तामसी माणसाला दुःख होईल तरीही प्रयत्न कोणतेही करणार नाही. धीर अजिबात देणार नाही. वाटेल तसे मानहानी होईल असे बोलेल. लोकांना विचारावे लागणार नाही, कारण सगळे जग जाहीरच असेल. स्वतः अस्वस्थ, मूल अस्वस्थ, सगळं त्रासदायक करून ठेवेल. श्लोक 36 ते 39. सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तै च निगच्छति यतदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्.
विषयेंद्रिय संयोगाद्यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतं यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्. शब्दार्थ: अर्जुना, आता 3 प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधक भजन, ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते, जे आरंभी जरी विषाप्रमाणे वाटले तरी परिणामी अमृताप्रमाणे असते, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले आहे. जे सुख विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते, म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे. जे सुख भोगकाळी आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते ते झोप, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे. भावार्थ: कष्टसाध्य यश मिळाले की समाधान वाटते ते सात्विक सुख. डोळे घाबरतात, हात काम करतात या म्हणीप्रमाणे काही गोष्टी सुरुवातीला अशक्य वाटतात. ध्येयवेडी माणसे प्रयत्नशील असतात. मैं अकेला ही चला था, जानिब ए मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया. कोणतेही जगावेगळे धाडस करताना स्वतःवर विश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती लागते. बरेचदा आपल्याला एखादी गोष्ट करायचा कंटाळा असतो किंवा भीती वाटते. त्यावर मात करून आपण ते काम पूर्ण केले की सात्विक समाधान मिळते. ते सात्विक सुख. त्यात सातत्य, प्रयत्न, समर्पण असते. राजस सुख हे इंद्रियांना केंद्रित असते. लोभवणारे, हवेहवेसे वाटणारे असते. माणूस त्यात गुंतून पडतो. खूप प्रयत्न करून ते मिळवतो आणि नंतर मात्र त्रास होतो. जसे अभ्यास असेल तरी वाटते की थोडा वेळ आराम करू किंवा थोडा वेळ जरा फोनवर बोलू. तेव्हा ते छान वाटतं, पण नंतर अभ्यासाला वेळ कमी पडला तर वाईट वाटतं. कोणताही आवडता पदार्थ खाताना, आग्रह करताना छान वाटतं, पण नंतर त्रास झाला की पश्चाताप करण्याची पाळी येते. ऊन ऊन खिचडी, साजूक तूप, वेगळं राहायचं भारीचं सुख अशी गत होते. तामस सुख म्हटलं म्हणजे सतत मौज मजा करायची. वाटेल तेव्हा उठायचं, वाटेल तेव्हा झोपायचं, मनाला येईल ते बोलायचं, लहान मोठं मान नातं काही बघायचं नाही. नीती नियम शिस्त पाळायचे नाही. रात के 12 बजे दिन निकलता है, सुबह के 6 बजे रात होती है, असा यांचा कारभार. काहीही खायचं, कुठेही भटकायचं, कोणतेही जबाबदारी घ्यायची नाही, यातच धन्यता वाटते. अशा मनमानी कारभाराला स्वातंत्र्य मानायचं हे आहे तामसी सुख. सुरुवातीपासून परिणामापर्यंत चूकच. अशी माणसे असतील तर त्या घराचे, देशाचे काही खरे नाही, कारण त्यांना त्यात काही गैर वाटत नाही. असे लोक म्हणतात, इंग्रजांचे राज्य होते तेच बरे होते, त्यांना गुलामगिरी ही छान वाटते. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.